कशा पद्धतीने पोरं काढतील ती तुम्हाला स्वीकारावी लागेल। मैदानाला या ठिकाणी सुरुवात झाली। या मैदानातला गट क्रमांक 1 सुटला। श्री गाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमित्त आयोजित केलं कोळेकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला गट क्रमांक 1 पळतोय। ज्या 1 मध्ये या ठिकाणी 6 गाड्या पळतात। 6 जणात या ठिकाणी लढत चालू आहे। कोण बाजी मारणार? अलीकडे राजा आहे, पलीकडे रायफल आहे, इकडे मस्तान आहे। मस्तान आणि राजाचं निर्वाद वर्चस्व। सुटला आणि 1 चे गट सुटला। 2 3 सुटला या मैदानातला आणि 3 मध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा लढत चालू आहे। कोण होणार या ठिकाणी तिसरा गट विजेता सीमीसाठी पात्र। सुंदर अशी लढत चालू आहे। कोण बाजी मारणार? दोघात अलीकडे लढत चालू आहे। शेवटला कोण बाजी मारणार? अलीकडे वाघावकर, पलीकडे तुळसणकर। अतिशय सुंदर शंभूचं ड्रायव्हिंग। 1 नंबरचा बैलगाडी मला गाड्या झुपायला गया 7 धावले। या मैदानातला 4 सुटला गेलेली माणसं शेवट कडेच्या चाकोरीतनं वर यायचं आहे ना फक्त ते टॉयलेट उभे राहिले त्यांना खाली बसवणार। गाड्या सुटल्या गडे क्रमांक या मैदानातला 4 सुटला आणि 4 मध्ये पुन्हा एकदा लढत चालू आहे। नंबर चाकोरी बाजूला सारखा 1 नंबर चाकोरी। कोण होणार या ठिकाणी चौथा गट विजेता सीमीला पात्र। दोघात लढत चालू आहे परंतु पलीकडे सुंदर अशी गाडी बोलते जखरी आणि सुंदरची गाडी बहिया ड्रायव्हर बांबावडेकर। अतिशय सुंदर लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी आई जाकोबाई प्रसन्न, राम वर्धाईनी प्रसन्न, चाले मोळसी या गाडीचा प्रथम क्रमांकाला 5 सुटला आणि 5 मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते। कोण होते? गट क्रमांक 5 मध्ये गट विजेता बैलगाडी मालक। शालाबाद प्रमाणे ज्या मैदानाला खरोखर अनेक वर्षाची परंपरा आहे असं बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं महाराष्ट्र केसरी मैदान कोळकरांचं मैदान। अतिशय सुंदर लढत। दोघात लढत झाली। अलीकडे बादल आणि पलीकडे दख्खन मध्ये 4 मध्ये सुंदर असे गाडी